शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। सुरू करू। नमः पार्वती पते शिव हर हर महादेव। त्वयि देव मुने याते पार्वती हृष्टमानसा तपस्साध्यं हरं मेने तपोर्थं मन आदधे। श्रावण मासाच्या निमित्ताने आपण भगवंतांच्या दिव्य लीला श्रवण करत आहोत। आज आपण आपल्या कथेतील 5व्या दिवसाच्या द्वितीय सत्राला सुरू करत आहोत। पूर्वीच्या सत्रामध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे मेनका आणि हिमालय यांचा विवाह झाला। ही मेनका मागच्या जन्मामध्ये कोण होती, तिने कशा प्रकारे सनकादिकांचा अपमान केला, त्यानंतर तिने मुलगी पार्वती आपली म्हणून व्हावी ह्याच्यासाठी किती तप केलं। तपाच्या प्रभावाने साक्षात भगवती त्यांच्या पोटी जन्माला आली। पार्वती मातेचा जन्म आपण पूर्वार्धात बघितला। त्याच्यानंतर त्यांनी आपल्या मुलीचा विवाह कोणासोबत होईल याच्यासाठी नारदांना बोलवलं। नारद तिथं आले आणि त्यांनी आपल्या मुलीची पत्रिका दाखवली। नारदांनी सांगितलं अमुक अमुक असा असा मुलगा हिचा पती म्हणून होईल। शंकर तपासाठी आलेले आहेत हिमालयावर। पार्वती हिमालय त्यांना भेटण्यासाठी जात आहेत, पण ज्या दिवशी तारकासूर सगळ्या देवतांना त्रास देतो म्हणून इंद्राने ज्या कामदेवाला शंकर जिथे तपाला बसले होते तिथं पाठवलं आणि त्या कामदेवाचं भस्म ज्या वेळेस शिवशंकरांनी केलं त्यावेळेस मात्र पार्वती घाबरली। आता तिथं जायला नको। पुन्हा आली। नारदांनी मंत्र दिला, काही काळजी करू नकोस, जरी शंकरांनी कामदेवाचं भस्म केलेलं असेल तरी सुद्धा मी तुला एक मंत्र देतो, त्याचा जप कर, जपाने तुझ्या त्या कार्याची सिद्धी होईल। इथपर्यंत आपण आलो होतो। मुद्दाहून तिने तप कसं केलं ते सांगितलं नाही, कारण काय आहे, आता ती तपाला गेली, जर लगेच शंकर प्रसन्न झाले तर ते तेवढं बरं दिसणार नाही, म्हणून म्हणलं 15 मिनिटं जाऊ द्या मधले, तिला करू द्या तप। तपाला बसण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा ती वडिलांकडे गेली आज्ञा मागण्यासाठी। म्हणे बाबा मी तप करण्यासाठी जाऊ का? शंकर आपल्या हिमालयाने सांगितलं तुला खरं सांगू का? म्हणे काय? मला हसणार नाहीच ना? म्हणे नाही। बघ माझ्या हातात काहीच नाही म्हणे। मग म्हणे तुझ्या आईला विचार। तेव्हापासून आहे बघा, आईला विचार जा। ती आली, मला तप करायचंय, जाऊ का? काय करायचंय म्हणे तप करून? तिने अनेक कारण सांगितली, मला तप करायचंय। आई परवानगीच देत नव्हती। पार्वतीने एक युक्ती केली, जेवायला चल म्हणलं, मला भूक नाही। खेळायला काहीतरी कर, काम काहीच करायचं नाही मला। अभ्यास कर, काहीच करायचं नाही। काहीच नाही, झोप तरी झोपायचंय नाही। मग काय करायचंय? तप करायचंय। शेवटी त्या मेनकेने विचार केला, आईने विचार केला, हिला जर मी तपासाठी पाठवलं नाही, ठीक आहे, तप करून तब्येत बिघडेल न बिघडेल पुढची गोष्ट, पण हिला जर पाठवलंच नाही तर ही इथंच तब्येत बिघडून काहीतरी करून घेईल। त्याच्यापेक्षा
जा बाई तू जा, तप करायचंय ना, जा. शृंगी तीर्थावर पार्वती तपासाठी आली. पार्वतीने जे तप केलं ना, त्याचं एवढं विशेष वर्णन आहे. तुम्ही जर कालिदासांचं कुमार संभव नावाचं एक काव्य आहे, कधी वाचलंय? कुमार संभव. त्याच्यातील जर कुणाला काव्याची आवड असेल तर पत्ता देऊन ठेवतो, वाचा. कुमार संभवातील 5वा सर्ग. पार्वतीची तपश्चर्या तिने कशी केली, शंकरांनी तिची कशी परीक्षा घेतली आणि ती त्या परीक्षेत कसं पास झाली, तेवढ्यासाठीच पूर्ण सर्ग आहे. आता किती रंगवलं असेल बघा कालिदासांनी. उपमा कशा द्याव्यात? उपमा म्हणजे रव्याचं नाही बरं. उपमा कालिदासस्य भारवेरर्थ गौरवम दंडिनः पदलालित्यम माघे संति त्रयो गुणाः. म्हणे ते उपमा देण्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोण असतील तर ते कालिदास आहेत. कमी शब्दामध्ये भरपूर अर्थ कसा त्याच्यात टाकावा ह्याच्यासाठी भारवी कवी आहेत, ज्यांनी किरातार्जुनीम रचलं. ते परवा दिवशी आपल्याला शंकरांच्या वेगवेगळ्या अवतारांमध्ये किरातेश्वर एक अवतार आहे, त्याच्यात बघायचे. पार्वतीने तप केलं, त्यांनी फार रंगवले कालिदासांनी. पण मी तुम्हाला शिवपुराणातलं सांगतो तिने कसं कसं तप केलं. सगळ्यात पहिल्यांदा भूमिशुद्धम ततः कृत्वा, आपण जिथं तपाला बसतोय त्याची जागा पवित्र केली. परवा दिवशी आपला विषय झाला, जागेचं पण एक महात्म्य असतं. परवा का कालच झाला वाटतं. त्या वनामध्ये गेल्यानंतर लक्ष्मणाचं कसं डोकं फिरलं, कशासाठी? जागा, आपण जिथं बसलोय ती जागा शुद्ध आहे की नाही, कारण तिथंच पुढे आपल्याला बसायचंय बराच वेळ. तिने बघितलं, जागा शुद्ध करून घेतली. त्याच्यानंतर पहिल्यांदा मनातील सगळे विचार बाजूला टाकले. थोडक्यामध्ये मी तपाला बसतेय, मला शंकर दर्शन देतील की नाही. एक माळ ओढली, एक माळ झाली, पण देतील का दर्शन? दुसरी माळ झाली, बरं दर्शन जरी दिलं तरी लग्न करतील का? असे वेगवेगळे मनामध्ये विचार आणायचेच नाहीत. तिने असं तप सुरू केलं, मला माहिती नाही मला शरीर अवयव आहेत की नाही हे पण नाही, वर्ण नाही. विगृह्य मनसा सर्वाणी इंद्रियाणी सहाशुसा, सगळे इंद्रिय त्यांनी आपल्या ताब्यात घेतले. तप सुरू केलं. तप चालू केल्यानंतर ग्रीष्म ऋतू आला. ग्रीष्म ऋतूमध्ये असं वर्णन आहे, पंचाग्नी साधन. बघा, आपल्याला जर महादेवाची प्राप्ती करायची असेल, सांगू का पंचाग्नी साधन? ते आपल्याला करायची गरज नाही, मी सोपा उपाय आधी सांगितलेला आहे तुम्हाला. चारही दिशेने आपले अग्नी प्रज्वलित करायचे आणि वर प्रखर सूर्य 5वा अग्नी, त्याच्यामध्ये थांबून तप करायचं. सोपं आहे का? थोडा उन्हाळा सुरू झाला, तो 10 मिनिट लाईट जाऊ द्या बरं. किती एसी फुल केला काय की गारवा काही लागतच नाही. पार्वतीने कसं केलं असेल? ह्याच्यातून हे पण सिद्ध होतं की कुठलंही फळ कष्टाशिवाय मिळत नाही. दे रे हरी, बसल्या बसल्या भेटत नाही. काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही म्हणाल काय म्हणता, बसल्या बसल्या काहीच भेटत नाही, आम्ही आराम खुर्चीवर बसून कथा ऐकतोय. पण मला सांगा, खुर्चीवर बसून ऐकण्यासाठी दुपारच्या झोपेचा घरी त्याग करावा लागेल की नाही?
बऱ्याच जणांना दुपारच्या मालिका बघायच्या असतात, ते रात्रीच्या मालिका काय होतं, ते स्वयंपाक करण्यामध्ये जातात ना ते, मग त्याचं ते पुन्हा प्रक्षेपण होतं दुपारी, होतं की नाही? मग ते सगळ्या बघावं लागतात ना, मग त्या सगळ्यांचा त्याग करायचा. बरं इथं यायचं, रिक्षा मिळेल न मिळेल, ट्रॅफिक वेळेवर पोहोचतोल की नाही, पुन्हा इथं आल्यानंतर खुर्ची भेटेल की नाही, बरं जागा भेटली तर भेटली, 3 तास 4 तास आपण म्हणतो नुसतं बसून ऐकायचंय, पण झोप न येऊ देता ऐकणं काही सोपी गोष्ट आहे का? कसे वक्त्यापेक्षा श्रोत्याला कष्ट जास्त आहेत. कसं? वक्ता सांगत जातो, पण श्रोत्याला झोप न येऊ देता ऐकणं फार कष्ट लागतात. आणि ह्याचा मला कधी कधी अनुभव येतो. मी जर कुणाच्या कथेत गेलं ना, असं बोलवलं या थोडं एखादा दिवस गेलं बसलं की ऐकायला फार त्रास होतो. का बरं? निद्रा. मग आपण हे जे कार्य केलं, कथा श्रवण रूपी जे कार्य आहे, त्याच्यासाठी काहीतरी कष्ट घ्यावे लागतात की नाही? लागतात ना. व्यवहारामध्ये कुठलंही कार्य कष्टाशिवाय होत नाही, कष्ट केलेच पाहिजेत. काहीही प्राप्त करायचं असेल कष्ट पाहिजेत, कष्ट केले पाहिजेत. पार्वतीने आपल्याला तिच्या चरित्रातून हे दाखवून दिलं, त्रिभुवनाची उत्पत्ती करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये असताना सुद्धा काहीतरी मिळवण्यासाठी मला सुद्धा तप करावं लागलं, म्हणजे कष्ट घ्यावे लागले. आपल्याला वाटतं काय त्याला मोठा डॉक्टर झालाय, त्याला आता काय कमी आहे, त्याला काय बाबा एक सुई एक इंजेक्शन दिलं किंवा एक सलाईन लावलं, एवढंच कशाला? समोरच्या व्यक्तीला फक्त असे डोळे दाखवा म्हणतात आणि आधी 500 रुपये काढून घेतात. पण आपल्याला असं वाटतं सुरुवातीला, पण त्याच्या मागचे त्यांचे जे कष्ट असतात. मग 12वी झाली, मग ते नीटची परीक्षा द्या, कुठल्या असतील ते असतील, मग त्या परीक्षेमध्ये ते रँक चांगला पाहिजे. मागे पुढे झालं, फारच खाली नंबर आला तर वेगळंच कुठलं तरी खराब कॉलेज मिळतं. मग तेच कॉलेज पाहिजे असेल तर मग जास्तीचे पैसे भरा, मग ते कॉलेज घ्या. दरवर्षी पास होईल की नाही ह्याची खात्री नाही. MBBS झाला, MBBS झाल्यावर काही उपयोग आहे का? आजकाल त्यालाही उपयोग नाही. मग MD व्हा, त्याच्यासाठी हे करा ते करा, त्याच्यामध्ये मग एखादं वर्ष आधी ते सराव करून बघा, ऑपरेशन करा, हे करा ते करा. कष्ट आहेत की नाही? आहेत. आपल्याला फक्त समोरचं दिसतं, हा माणूस एवढा मोठा झाला, पण त्याच्या मागे काय आहे ते आपण बघत नाहीत. त्याच्यामुळं कष्ट केले पाहिजेत. काय वर्णन आहे? ग्रीष्म ऋतू आला, त्या पंचाग्नीमध्ये तप करायचं. पावसाळा आला, वर्णन असं आहे, सततम चैव वर्षासु थंडिले सुस्थिरासना शिलापृष्ठेच संसिक्ता बभूव जलधारया. हिवाळ्यामध्ये पाण्यामध्ये जाऊन तप करणं सोपं आहे. आपण घरी थंड पाण्याकडे बघत नाहीत हिवाळ्यात. जेवण झाल्यानंतर हात धुवायला सुद्धा गरम पाणी. तिने कसं तप केलं असेल? हिवाळ्यामध्ये खाली चालता यावं, मग ते खाली पायाला थंड लागू नये म्हणून आजकाल ते फरशा पण वेगवेगळ्या निघाल्यात म्हणे, आपोआप गरम होतात, पायाला उष्णता वाटते. तिने तसं तप केलं. वाटेल ते होईल, मला शंकर पाहिजेत, मला पती म्हणून पाहिजेत. एवढंच कशाला, तिचं नावच अपर्णा पडलं का? याच प्रसंगात तप करताना तिने आधी थोडं काहीतरी खायची तरी म्हणे, पण हळू इतके दिवस झाले अजून शंकर प्रसन्न नाहीत, इतके दिवस झालं अजून शंकर प्रसन्न झाले नाहीत. मग आधी पाणी प्यायची, ते सोडलं. फळं खायचे, ते सोडले. नंतर वाळलेले पानं खायचे, नंतर ते वाळलेले पानं सुद्धा खायचे नाहीत. असा विचार केला
आणि म्हणून जी पानाचा सुद्धा स्वीकार करत नाही, म्हणून तिचं नाव पडलं अपर्णा. अमरकोशामध्ये पार्वतीचं समानार्थी शब्द आहे. अपर्णा, पार्वती, दुर्गा, मृडानी, चंडिका, अंबिका. हे अपर्णा नाव असं पडलं. अक्षरशः 3000 वर्ष तप केल्याचं वर्णन शिवपुराणात आहे. बघा, उत्तम लोक कोणाला म्हणतात? त्याचं एकच लक्षण केलंय, सुरू केलेलं कार्य कितीही विघ्न आले तरी सुद्धा जो त्याची परिसमाप्ती करतो त्याला उत्तम म्हणा. विघ्न येतील म्हणून मागे यायचं नाही. ती जेव्हा तप करायची ना, म्हणे त्या वनामधले सगळे शत्रू कुठले? साप आणि उंदीर, सिंह आणि हत्ती, हे सगळे एकत्र येऊन खेळायचे म्हणे. म्हणजे तिथं राहणाऱ्या वनातील प्राण्यांचा सुद्धा वैरभाव संपलेला होता. म्हणून तुकाराम महाराजांचे एक अभंग आहे बघा. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र हे न खाती सर्पतया, विषते अमृत अघातते हित, अकर्तव्य नीत होय त्यासी. चित्त शुद्ध असेल तर शत्रू सुद्धा मित्र होतात. आणि हे व्यवहारामध्ये आपल्याला वारंवार दिसतं. एवढं तप केलं, कृश झाली. सगळे देवता घाबरल्या. का माहितीये? पार्वती रोड झाली म्हणून घाबरल्या नाहीत. देव का घाबरले? जर हिची तब्येत फारच बिघडली, जर ही मेली, हिचा जर प्राण गेला, पुन्हा महादेवासोबत लग्न कोण करणार? आणि जर लग्न झालं नाही तर मुलगा उत्पन्न होणार नाही. मुलगा झाला नाही तर तो तारकासूर मरणार नाही. आणि तारकासूर मेला नाही तर आम्हाला आमचं इंद्रपद मिळणार नाही. याच्यासाठी देवांना टेन्शन आले. काय करावं? आता हिचं प्राण जाण्याची वेळ आली. महादेव तर अजून प्रसन्न झाले नाहीत. तर काय करावं? गेले ब्रह्मदेवाकडे. तुम्ही काहीतरी करा आता. ब्रह्मदेवाने सांगितलं, मी काय करू आता? म्हणे बघा महादेव काही नाही बाबा, जात नाही तिथं. त्यांना कोणाला उठवायला गेले की डोळाच उघडतात म्हणे तिसरा. डोळा उघडला की भस्मच, पर्यायच नाही दुसरा. काही असतात. पूर्वीच्या काळात ऋषी लोकांना फार लवकर राग यायचा म्हणे. दुर्वासा ऋषी, म्हणून असं म्हणायचे की ऋषींचे पाय फार पवित्र असतात पण डोकं फार विचित्र असते. राग फार लवकर. थोडं मनासारखं झालं नाही, मी तुला शाप देऊन टाकतो, अमुक अमुक होऊन जाशील. ब्रह्मदेव म्हणाले मी जात नाही. तिथं जर गेलं, हे म्हणे महादेव डोळे उघडतात, रागाने भस्म करतात आणि फक्त म्हणतात म्हणे पुन्हा ह्याला नीट करू. मी जात नाही. अजून कामदेव झाला नाही पुन्हा जिवंत, भस्मच झालाय त्याचा, अजून भस्म तसंच आहे. काय करावं? तिथून सगळे जण गेले विष्णूकडे. काही मार्ग निघेल का बघा काहीतरी. विष्णू म्हणाले प्रयत्न करून बघू, काहीतरी होतं का? म्हणे बघा. सगळे जण गेले महादेवांकडे. म्हणे आता ह्यांना उठवायचं कोण? एक काम करूत, आपण सगळेच जण मोठ्याने स्तुती करूत म्हणे त्यांची. भगवान शिवशंकरांची वेगवेगळ्या स्तोत्रांनी स्तुती करायला सुरुवात केली. देवा तुम्ही कसे आहात? करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधम विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. आणि देवा आमच्याकडून जर काही अपराध झाले असतील आम्हाला क्षमा करा. असं म्हणतात की हा जो श्लोक आहे ना, हा दररोज झोपण्याच्या पूर्वी एकदा म्हणावा म्हणे.
किती वेळ लागतो हो म्हणायला? अर्धा मिनिट का तेवढंही नाही? या श्लोकाचा अर्थ जर बघितला, ह्याच्यात काय सांगितलंय? कर चरण कृतं वा कायजं कर्मजं वा, म्हणजे कर म्हणजे हात, चरण म्हणजे पाय, कृतम म्हणजे हाताने पायाने, काया म्हणजे शरीर इत्यादिकांनी. एवढंच कशाला? श्रवण नयन जंवा, श्रवणाने म्हणजे कानाने, आमच्या डोळ्यांनी, विहितम अविहितम वा, म्हणजे आम्ही मुद्दाहून एखादं पाप केलं किंवा चुकून एखादं पाप केलं, ह्या सगळ्या पापांसाठी तुम्ही आम्हाला क्षमा करा. दिवसामध्ये आम्ही असं वागलंय, तत्क्षमस्व, आम्हाला क्षमा करा, असं शंकराची प्रार्थना करावी आणि झोपावं म्हणे. मग जास्त ते झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज नाही. बऱ्याच जणांना घ्यावं लागतात म्हणे, झोपच येत नाही. आता म्हणजे एक माणूस डॉक्टरकडे गेला, डॉक्टर साहेब मला झोपच येत नाही, गोळ्या द्या. त्यांनी सांगितलं झोप येत नाही? नाही. बरं, तुझा मोबाईल दाखव बरं एकदा. बिचाऱ्याकडे तो छोटा बटनाचा मोबाईल होता. झोप येत नाही तुला? बर, तुला एक उपाय सांगतो म्हणे, एक गोळी देतो. त्या चिठ्ठीवर त्यांनी लिहिलं iPhone 70 Pro, हा अमुक अमुक ठिकाणी मोबाईल मिळतो, तो मोबाईल तू घे. ते बघितलं म्हणजे डॉक्टर साहेब, गोळी एक काम कर म्हणे, हे बघ तू एकदा करून, एवढ्या वेळ तो मोबाईल बघ, डोळे दुखून दुखून तुला झोप लागेल म्हणे. मग तरी लागली नाही तर मग ये ना, तुला गोळ्या देतो म्हणले. असे माझ्या सुद्धा कितीतरी ओळखीचे आहेत की त्यांना रात्री झोप येत नाही, गोळ्या घेऊनही झोपा येत नाहीत. का बरं? काहीतरी पूर्वीचे कर्म. मग आपण झोपताना तरी शंकरांना प्रार्थना करावी, कर चरण कृतं वा, जे काही आमचे पाप झालेत ते क्षमस्व, आम्हाला माफ कर. भगवंताची तिथे येऊन स्तुती केली. शिवशंकर अजून जागे झाले नाहीत. विष्णू म्हणाले, बघा अजून कोणाला दुसरं स्तोत्र येतं का? सुरू करा. एक संपलं, मग दुसरं स्तोत्र सुरू केलं, तरी जागे झाले नाहीत. तिसरं सुरू केलं, तरी जागे झाले नाहीत. सगळ्यांना भीती वाटू लागले, काय होतंय की आता परत तसंच जावं लागल का काय? अनेक स्तोत्र जेव्हा झाले, मग शंकरांनी ओळखलं, फार वेळापासून स्तुती करतायत म्हणे. हळूच डोळे उघडले. सगळ्यांना भीतीच, उघडलं की कोण जळते पहिल्यांदा. डोळे उघडले, समोर बघितलं, काय तुमचं काम इथं? हे देवा, असं झालंय. काय झालंय? तारकासूर नावाचा एक असुर आहे. बर, ब्रह्मदेवाने त्याला असा वर दिलाय की तू फार बलवान होशील म्हणे. बर, आमचं सगळं स्वर्ग इत्यादी राज्य त्याने हरण केलंय म्हणे. बर, मग मारू का त्याला? म्हणे तुम्हाला मारता येणार नाही. मारता येणार नाही म्हणे, कस काय? नाही, ब्रह्मदेवाने एक वर देऊन ठेवलाय त्याला सोबत की शंकरांच्या मुलाकडून तो मरणार म्हणे. हो का? मग शंकरांनी सांगितलं, असं समजा की आता तुम्हाला कधीच इंद्रपद मिळणार नाही. मिळणार नाही म्हणे. हो. कस काय? मी तर काही लग्न करणार नाही, आपल्याला काही मुलगा होणार नाही, तुम्हाला काही, तो काही मरणार नाही, राज्य काही मिळणार नाही. सगळ्या देवतांनी सांगितलं तसं करू नका, करा लग्न, लग्न करा. शंकर ऐकायलाच तयार नाहीत. ब्रह्मदेवांनी शेवटी चिडून विचारलं, प्रॉब्लेम काय ते सांगा आता, लग्न का करत नाहीत?
तुमच्या सगळ्या लग्नाचा खर्च मी करतो. मग तर करा. महादेव म्हणले खर्चाचा प्रश्न नाही, मग का करणार नाही? महादेवांनी लग्न विवाह न करण्याचे कारण सांगितलेत. पहिलं कारण सांगितलं, वर्धन्ते विषया शश्वन महाबंधनकारिणः विषयाक्रांत मनसः स्वप्ने मोक्षोपि दुर्लभः. म्हणजे काय सांगावं तुम्हाला, लग्न जर केलं तर संसारामध्ये पडल्यानंतर हळूहळू हळू विषयाची प्राप्ती झाल्यानंतर माणसाच्या आशा या वाढत जातात. मग वाढत गेलं की ते मिळवण्यासाठी माणसाला प्रयत्न करावे लागतात आणि ते प्रयत्न करत करत शेवटी माणूस कधी म्हातारा होतो हेही कळत नाही. आणि म्हातारा झाल्यानंतर आपण ज्याच्यासाठी फार कष्ट केले ते पोर बाळ सुद्धा आपल्याला नीट सांभाळत नाहीत, वृद्धाश्रमामध्ये टाकून देतात. मग म्हणजे लग्न करून पोरांना सांभाळून पुन्हा वृद्धाश्रमामध्ये जाण्यापेक्षा हिमालयावर बसून मी तप करणार आहे, मला लग्नात अडकवू नका. वर्धन्ते विषयाः, मिळालं की वाढत जातं. काय, कामाचे दोन मुलं आहेत म्हणे. काम म्हणजे काय, इदम मे स्यात् इतिच्छा कामशब्दिता. हे मला मिळावं, हे मला मिळावं असं वाटणं म्हणजे काम. त्याचे दोन मुलं आहेत. कामाची प्राप्ती झाली म्हणजे ज्याची इच्छा आहे ते जर मिळालं तर लोभ नावाचा मुलगा निर्माण होतो. आणि कामाची इच्छेची प्राप्ती जर झाली नाही तर क्रोध नावाचा मुलगा निर्माण होतो. लोभ आणि क्रोध हे कामाचे मुलं आहेत. असं वर्णन आहे बघा, एक फार सुभाषितकाराने सुंदर वर्णन केले. निस्वो वष्टी शतम, ज्याच्याकडे काहीच नाही ना तो इच्छा करतो म्हणे देवा कमीत कमी मला 100 रुपये तरी मिळावेत. ज्याला 100 रुपये मिळाले की नाही, शतम दशशतम, 100 रुपयानं काय होतं, कमीत कमी मला 1000 रुपये तरी मिळावेत. तो म्हणतो हजाराने काय होतं, हो लक्षम, एखादा लाख तरी मिळावा, चांगलं पॅकेज पाहिजे. ज्याचं 1 लाख रुपये मिळतात तो म्हणतो तसं नाही, आता किती दिवस फक्त पैसे मिळवायचे, मग सहस्राधिपा, एखादा राजा म्हणजे कशाचं तरी मुख्य व्हावं. बर, राजाला सुद्धा तिथं समाधान मिळत नाही म्हणे. एवढंच कशाला, राजाला वाटतं मी वर जाऊन स्वर्ग मिळवावा, तिथं जाऊन इंद्रपद भोगावं. इंद्राला वाटतं किती दिवस इंद्र राहायचं आता, मग म्हणे मला ब्रह्मपद पाहिजे. ब्रह्मदेव म्हणतात किती दिवस मी ब्रह्म राहायचं आता, मग मला शैवपद पाहिजे. मग शेवटी त्या ह्याच्याने सुभाषितकाराने विचारलं, या आशेतून कोणी सुटलंय का? मला सांगा, चणे संपले का चणे खाणारे संपले? चणे अजूनही बाजारात मिळतात, पण खाणारे काय, विषय संपत नाहीत, विषय भोगणारे संपतात. आशा ही वाढत जाते. अहो सगळे दात जाऊ द्या, पण सगळे दात जरी गेले तरी सुद्धा आशा राहते की नाही हे खावं. मग ज्याच्याकडे दात बसवण्यासाठी पैसे नसतील, अहो श्रावण सोमवार आहे, शेंगदाणे तरी खावं ना. मग शेंगदाणे खाण्यासाठी तर दातच नाहीत. एक काम करूत, त्याला कुटूच चांगलं, त्या शेंगदाण्याची एक पूड करूत मिक्सर मधून, मग खायला हरकत आहे का? म्हणजे दात गेले पण खाण्याची इच्छा. काही काही जण मग दुकानात जाऊन, त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन नकली दात बसवून येतात आणि मग खातात. मी सांगत नाहीये, वर्णन आहे शास्त्रांमध्ये. जीर्यन्ते जीर्यतः केशाः,
म्हणजे माणसाचे केस गेले किंवा गेले याचा अर्थ असं समजा पांढरे झाले, त्याला आम्ही काळ करणार. पण दंता जीर्यंती जीर्यता, दात जातील. जीर्यत चक्षुषी श्रोत्रे, एखाद्या वेळेस चक्षु कान त्याच्यातलं सामर्थ्य कमी होईल. पण एक अशी वस्तू आहे म्हणे की ते कधीच म्हातारी होत नाही. तृष्णैका तरुणायते, माणसाच्या मनातली इच्छा, माणसाच्या मनातली तृष्णा ही संपतच नाही, हळूहळू हळू वाढतच जाते म्हणे. ती एकटी तरुण राहते. पंचतंत्रामध्ये एक सोमशर्म पिता अशी एक कथा येते. प्रसिद्ध कथा आहे. सोमशर्मा त्याचं नाव आहे. बिचाऱ्याकडे काही फार पैसे नाहीत. मग असं वाटलं आपण काय करू, दररोज भिक्षा मागूत, मग काहीतरी भेटेल आपल्याला. तो दररोज थोडी 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 भिक्षा मागायचा. एक व्यक्ती त्याला सातूचं पीठ दररोज भिक्षेमध्ये द्यायचे. बरेच दिवस झाले. तो काय करायचा, जे मिळालंय ना, आता खायला किती लागतं, थोडंसं, एकटा बिचारा एकटा होता, थोडं खायचं. उरलेलं सगळं एक मडकं लावलेलं होतं बांधलेलं, त्याच्यामध्ये उरलेलं पीठ टाकायचं. हळूहळू हळूहळू ते मडकं भरलं. त्याच्या खाली असा बाज टाकला. एके दिवशी ते असं मडक्याकत बघत बघत विचार करू लागला, हे मडकं भरलंय आता पिठानं. मग मनामध्ये विचार आला, एवढं तर काही मला लागत नाही, हे जर ह्याच्यातलं जर मी थोडं विकलं, 500 रुपये मला मिळतील. मग मी काय करेन माहिती आहे, ते 100 रुपये घेईन. त्याच्यानंतर न त्या तो काळ दूध वगैरे स्वस्त, म्हणे मी न एक म्हैस विकत घेईल. त्या मडक्याकडे बघून बोलतोय, पलंगावर पडलेला आहे, मी एक म्हैस विकत घेईल. म्हैस घेतली. आता मग ते म्हैस विकत घेतल्यानंतर मग दुधाचा व्यवसाय माझा वाढेल. मग व्यवसाय वाढला, मी ते म्हशी विकेल आणि घोडे घेईल. घोडे घेतल्यानंतर मग मोठा एक तबेला बांधेन. त्याच्यामध्ये आता मग काय, अहो एवढा मग ते व्यवसाय वाढला ना माझा, मग माझ्याकडे बराच पैसा येईल. छान पैकी ना एका मेन सिटीमध्ये एक प्लॉट घेईल म्हणे. प्लॉट घेऊन तिथं घर बांधेल. आता एवढा मोठा घोड्याचा तबेला आहे, एवढं मोठं माझं घर आहे, पैशाला काही कमी नाही. मग एखाद्या मुलीचे वडील माझ्याकडे येतील, माझ्या मुलीसोबत लग्न करता का? मग मी त्यांना हो म्हणेल. मग मोठ्या थाटामाटामध्ये मी लग्न करेल. लग्न झालं ना, काही काळानंतर मुलगा होईल. हळूहळू मुलगा रांगू लागेल. मी एके दिवशी असंच काहीतरी काम करत बसलेलो असेल, पेपर वाचत बसलेलो असेल, मुलगा येऊन मला वाचूच देणार नाही. मग मी बायकोला आवाज देईल, म्हणे ए ह्याला घेऊन जा तिकडं. एकदा आवाज देईल, दोनदा आवाज देईल, तीनदा आवाज देईल, बायको ऐकणारच नाही माझं. मग मला राग येईल. आणि मला राग आल्यानंतर तू माझं का ऐकत नाहीस म्हणून मी बायको जवळ जाईल आणि धाडकन तिला एक लाथ मारेल. लाथ मारेल म्हणतो, ती लाथ अशी बरोबर लागते ते मडक्याला. ते मडकं फुटलं, सगळं सातूचं पीठ ह्याच्या तोंडावर. स एव पांडुरश्येते, म्हणले पांढरा झाला, वाईट वाटलं आणि झोपी गेला. उद्यापासून परत भिक्षा मागूत म्हणे. आता हे काय आहे, एवढं मिळालं की एवढं मिळावं, एवढं मिळालं की हे करेन, ते करेन, ते करेन, ते करेन. झालं बघा. आता एकदा न मुलाची 10वी झाली ना, टेन्शन नाही. पुन्हा वाटतं 12वीला चांगले मार्क मिळाले, कॉलेज चांगलं मिळालं की बस
कॉलेज चांगलं मिळालं, आता काय वाटतं? ठीक आहे हो, सगळं चांगलं आहे, पण ते नोकरी लागल्याशिवाय लग्न होत नाही पोराचं. नोकरी लागावं बघा बस, बाकी काही नको आता मला. एकदा पोराचं नोकरी लागली, संपलं. लागली नोकरी, मग आता नोकरी लागली, पोराचं एकदा लग्न झालं म्हणजे टेन्शन नाही. लग्न झाले म्हणजे लग्न झाले, पण पोरांना आता मुलं बाळ, आम्हाला नातू झाले तर बरं झालं. आता काही नाही, आपण रिटायर झालं. एकदा रिटायर झाले की काही टेन्शन नाही. मला काही काम, कसं आहे, मी असं ऐकलंय, आपण म्हणतो रिटायर झालेल्यांना काही काम नाही, काम नाही, पण सगळ्यात जास्त काम त्यांनाच असतात म्हणे. शाळेमध्ये गेलेल्या नातू नातवांना आणायला जावा तुम्ही, काही काम नाही तुम्हाला, आणा. भाजीपाला तुम्हाला काही काम नाही ना, आणा जा. म्हणजे सगळीकडेच असं असतं असं नाही बरं. हा, बरेच जण रिटायर होऊन आपला आपला वानप्रस्थ बरोबर स्वीकारतात. घरात राहून सुद्धा वानप्रस्थ आश्रम स्वीकारता येतो. कुटीचक संन्यास म्हणतात त्याला आश्रमात. त्या हे मी का सांगतो, माणसाच्या इच्छा वरच्यावर वाढत जातात. शंकर म्हणतात मला ह्याच्यात अडकायचं नाही. असे कितीतरी तरुण लोक किंवा कितीतरी ऋषी, कितीतरी देवता ह्याच्या चांगले असताना ह्याच्यात पडले ना अडकले. म्हणजे कोण आहे असं? म्हणजे तुम्ही भागवत ऐकलं नाही का? महादेव म्हणतायत ब्रह्मदेवाला, नाही काय भागवतात, तुम्हाला भरताचं चरित्र माहिती नाही? काय झालंय भरताला? सगळं चांगलं होतं, सगळ्याचा त्याग केला, एवढं ऐश्वर्य संपन्न राज्य होतं, पण ते त्याज्य करून वनामध्ये गेले, जप करत बसले, हरणाच्या संगतीत आले आणि अडकले. माहित नाही कथा? धृतराष्ट्र जो शेवटपर्यंत त्याच्या मनात एकच होतं, मामकाहा पांडवाहा चैव. मामकाहा, हे माझे, हे माझे, हे माझे, माझं माझं करतच गेला. किती दुःख भोगावं लागलं त्याला. दशरथाचा मृत्यू कशामुळे झाला? माऊलींनी सांगितलं, कर्मे दशरथ वियोगे मेला. पुत्राच्या वियोगामुळे राम राम म्हणत प्राणाचा त्याग केला. काय सुख मिळालं? केवढं होतं, पण संसारामध्ये आले, अडकले, दुःख मिळालं. रावणाला दुःख मिळालं कशामुळे? सगळं असताना अजून मला काहीतरी मिळावं. ययाती राजा, असे कितीतरी उदाहरणं दिलेत. अहो, अजामिळ कशामुळे अडकला? वेद वेदांत जाणणारा अजामिळ वनामध्ये वेश्येला पाहतून अडकतो. हे अजामिळ वगैरे जाऊ द्या, विश्वामित्रांसारखे तपस्वी ते सुद्धा मेनकेमध्ये अडकतात. हे सगळे उदाहरण का सांगतो? महादेवांनी सांगितलं, अजिबात मला पाडूच नका तुम्ही. ऐकायलाच तयार नाहीत. आशा हे परमम दुःखम, वैराग्यम परमम सुखम. आशा हे फार अवघड असते, याच्यामध्ये पडू नये. ह्यांनी तर सांगितलं, गुंतले ते आशा, पडिली मोहजाळ फासा. निळोबरायांनी सांगितलं. एवढंच कशाला? असोनी इंद्राची संपत्ती आणि समाधान नाही चित्ती. भरपूर मिळालं पण समाधान नाही. महाभारतामध्ये यक्ष युधिष्ठिर संवाद आपल्याला माहिती, यक्ष प्रश्न प्रकरण आहे. त्याच्यामध्ये त्या यक्षाने युधिष्ठिराला एक प्रश्न केलाय, कश्च व्याधी अनंतकः, कधीही न संपणारा रोग कोणता? तुम्हाला माहिती आहे का उत्तर? शुगर. शुगर बीपी उत्तर देऊ नका आता. कधीही न संपणारा रोग, कश्च व्याधी अनंतकः,
युधिष्ठिराने उत्तर दिलं, ह्याला फार विचार करण्याची गरज नाही. म्हणे लोभ हा अनंतकः व्याधी, कधीही न संपणारा रोग म्हणजे लोभ. त्याच्यातच आहे केन त्यजंती मित्राणि, आपले चांगले मित्र असणारे का सोडून जातात? लोभात. लोभ असेल तर सोडून जातात. मग किन्नु हित्वा सुखी भवेत, कशाचा त्याग केल्यानंतर सुखी होईल प्रश्न विचारलाय. त्याचं सुद्धा उत्तर युधिष्ठिराने लोभ सोडा सुखी व्हाल असं उत्तर दिले. सगळ्यांना पुन्हा प्रश्न पडला, आता काय करायचं? महादेव तर लग्नाला तयार नाहीत, काय करावं काय करावं. पुन्हा खूप विनंती केली. म्हणे देवा कसं आहे, तुम्ही तर महादेव आहेत ना, आम्ही तुम्हाला सांगतो, तुम्हाला अशी बायको मिळवून देतो की ती बायको तुमचं सांगेल तेच ऐकेल, तुम्हाला त्रास होणार नाही. मग तर तुम्ही हे कराल? म्हणे ठीक आहे, मी लग्न करेल, तुम्ही फार आग्रह करताय, पण माझ्या होणाऱ्या बायकोची आधी मी परीक्षा घेईल. घ्या. सगळ्यात पहिल्यांदा त्या सप्तर्षींना पाठवलं म्हणे परीक्षा घेण्यासाठी, पार्वतीची. ते सप्तर्षी आले. आल्यानंतर ते सगळं तप वगैरे बघितलं, तिला उठवलं, उठ उठ, बराच दिवस झालाय तप करतेस, कोण आहेस तू? म्हणे मी पार्वती आहे. कशासाठी तप करतेस? म्हणे मला शंकरपती म्हणून पाहिजेत. त्या ऋषींनी सांगितलं, पार्वती कोणाची मुलगी आहेस तू? म्हणे हिमालयाची. बरं तुझ्याकडे बघून असं वाटत नाही ग की तू एवढी वेड्यासारखे वागशील? म्हणे काय झालं? तुला माहिती आहे तू ज्याच्यासोबत लग्न करायचं म्हणतेस तो कसा आहे ते? म्हणे कसा आहे? काय सांगावं? न ज्ञातम चरितम, त्याचं चरित्र कोणाला कळत नाही. तुला एक सांगू का? तुला हे कोणी आयडिया कोणी दिली? तप कर आणि तुला देव भेटतील. म्हणे नारदांनी. आता नारदांची सुद्धा निंदा करतात हे सप्तर्षी परीक्षेसाठी. अरे रे रे, तू त्या नारदांचं ऐकून तपाला आली, मग तर तुझं वाटोळं झालंच, एवढे वर्ष तुझे वाया गेले. म्हणे कस काय? तुला माहित नाही का नारद कसे आहेत? नारदो मलिनात्मा हे सर्वदोज्ज्वल देहवान, जानी मस्त विशेषेण वयम तत्सहवासिना. नारद एक नंबरचे कपटी आहेत म्हणे. दुसऱ्यांना कसं फसवायचं हे नारदाकडून शिका. तुला माहिती आहे बगळा दिसायला कसा असतो? पांढरा. पाण्यामध्ये शांत थांबतो म्हणे, मासे खायचं सोडतो का? नारद बगळा आहे, त्यांचं ऐकू नको. म्हणे मी ऐकणार. ते का? माझे गुरुजी आहेत ते, मी त्यांना गुरु मानलंय. गुरु? असे गुरु असतात का? म्हणे हो. असं वर्णन आहे, पार्वतीचे शब्द आहेत. उदयती यदि भानु पश्चिमे दिग्विभागे, एखाद्या वेळेस सूर्य पश्चिमेला उगवू द्या, काय व्हायचे ते होऊ द्या, पण मी माझं जे काही माझी इच्छा आहे त्याच्यातून मी मागे येणार नाही. तर काय करणार? वापस आले. महादेवांना सांगितलं, देवा तुमच्या बायकोची आम्ही काही परीक्षा घेऊ शकत नाही, ती फारच हुशार दिसते म्हणले. मग तुमचं तुम्ही बघा काय आहे ते. महादेव म्हणाले, काय तुम्ही एक परीक्षा घेऊ शकत नाहीत, मी जातो थांबा. मग महादेव आले. कुठल्या वेशामध्ये? वृद्ध एका ब्राह्मणाचा वेश घेतलं आणि आल्यानंतर फार सुंदर संवाद आहे बरं, शिवपार्वती संवाद. लग्नाच्या आधी, लग्नाच्या नंतरचे संवाद तर सांगणारच आहे, पण हा इथला एक संवाद फार भारी आहे. महादेव म्हणाले, वदकस्य कुले जाता, अय तू कुठे जन्माला आलीस? तुझे वडील कोण? दिसायला तर चांगली दिसतेस, तुझं नाव काय लक्ष्मी आहे का? साक्षात सरस्वती आहेस का? नाही म्हणे मी पार्वती आहे. हो का? बर.
इथं कसं काय एवढ्या घोर वनामध्ये? तुम्हाला काय करायचं, जा ना, माझं मला तप करू द्या. नाही सांग तरी. म्हणे मला एक देव आहेत म्हणे, त्यांचं नाव आहे महादेव, ते पती म्हणून मिळावे तप करते. अरे महादेव, त्याच्यासोबत कुठं लग्न करावं का? म्हणे का बरं? आता महादेव आपली निंदा कशी करतायत ते एक एक विशेषण जर बघितले. पहिल्यांदा सांगितलं वृषध्वज हा, म्हणे लग्नासाठी जे जे लागतंय ते त्यांच्याकडे काहीच नाही. म्हणे काय काय लागतं तुम्हाला माहितीये? धन्य गृहस्थाश्रम कोणता? काय काय लागतं गृहस्थाश्रम धन्य होण्यासाठी? पहिल्यांदा सांगितलं सानंदम सदनम. सदन म्हणजे चांगलं घर लागतं म्हणले आधी. ज्याच्याकडे घरच नाही त्याचं कसं होईल? दुसरं सांगितलं सुताश्च सुधीयहा. बघा, धन्य गृहस्थाश्रम कोणाचा धन्य ऐका. पहिलं आपलं आपलं चांगलं घर असावं. त्याच्यानंतर आपले मुलं जे आहेत ना ते चांगले निघावेत, आपलं ऐकणारे निघावेत. मुलं जर आपले ऐकत नसतील, मुलं जर वेडे निघाले, शास्त्रकारांनी सांगितलंय अजात मृतमूर्खेभ्यो मृता जातो सुतो वरम. म्हणजे एखाद्या वेळेस मुलगा न झालेला बरा, पण वाईट मुलगा होऊ नये म्हणे, मुलगा चांगला निघावा. त्याच्यानंतर कांता प्रियम भाषिणी, म्हणे बायको गोड बोलणारी मिळावी. त्याच्यानंतर सन्मित्रम, चांगले मित्र मिळावेत. बघा हे ह्याच्यातलं आपल्याला काय काय मिळालंय आणि आपला गृहस्थाश्रम कसा आहे ते बघा. आता घर, चांगले मुलं, चांगली पत्नी, चांगले मित्र. त्याच्यानंतर जे आपले सेवक आहेत ना ते आज्ञापरा, काम ऐकणारे असावेत. आतिथ्यम, म्हणजे आमच्या घरी जर कोणी आलं तर फुल ना फुलाची पाकळी काहीतरी आम्ही त्याला देऊ शकू असं सामर्थ्य असावं. त्याच्यानंतर शिवपूजनम प्रतिदिनम, देवघरामध्ये देवांची दररोज पूजा व्हावी. मिष्टान्नपानम गृहे, म्हणजे दररोज चांगलं गोडधोड खायला मिळावं. आणि साधो संगमुपासते सततम, म्हणे नेहमी संतांची संगत मिळावी. हे ज्यांना मिळाले धन्यो गृहस्थाश्रम. किती गोष्टी सांगितल्यात, मोजल्या नाहीत. बघा, चांगलं घर एक, चांगले मुलं, चांगली पत्नी, चांगले मित्र, त्याच्यानंतर चांगले सेवक, अतिथी चांगले, म्हणजे आपल्याला पूजा करता यावी, घरामध्ये देवाचं पूजन व्हावं आणि खायला प्यायला चांगलं मिळावं आणि संतांची संगत घडावी. एवढं जर आपल्या जीवनात असेल तर संतांनी सांगितले त्याचा गृहस्थाश्रम धन्य आहे. त्या ब्राह्मण रूपधारी भगवान शिवशंकरांनी सांगितलं याच्यातलं त्याच्याकडे काहीच नाही म्हणे. वृषध्वज हा इकडं तिकडं फिरायचं असेल सुद्धा तरी बैल वापरतो म्हणे. जटा धारण करतो, कपाली आहे, सगळ्या गळ्यामध्ये अमुक तमुक काही घातलेलं आहे म्हणे. काय सांगावं तुला, करू नको लग्न. तुला एक प्रश्न विचारू का ग पार्वती? म्हणे काय? असा समज, व्यवहार तुला कळतो म्हणे. हो, मला एक सांग, व्यवहारामध्ये सोन्याची अंगठी देऊन कोणी माठ घेतं का? ह्याची खापर, आपलं मातीचा माठ द्यायची काय? सोन्याची अंगठी. मला काय घ्यायचंय? माठ. म्हणे तू सोन्याची अंगठी आहेस, ते शंकर म्हणजे माठ आहे म्हणले. मला सांग, प्रश्न बघा बरं त्यांचे, व्यवहारातले सगळे उदाहरणं दिलेत. एवढी लाईट असताना बघा बरं, सगळे छान दिवे लावलेले आहेत, मला वाचायचंय, सगळे लाईट बंद करायचे आणि ते काजवे असतात की नाही, ते चमकतात बघा, त्यांच्या प्रकाशामध्ये वाचायचा प्रयत्न करायचा.
म्हणे थोडक्यात सांगायचं झालं, पार्वती तू चांगली लाईट आहेस ते काजवा आहे म्हणे. काय तुझ्या महादेवामध्ये बघितलं? एखादा माणूस घर बांधून वनामध्ये राहायची इच्छा करेल? तुझं चांगलं घर आहे, वनात कशाला जाते तिकडं? जाऊ नको, लग्न करू नको. अगं इकडं बघ, तुला किती सुंदर 2 डोळे आहेत, ते महादेवाला 3 डोळे आहेत, म्हणजे वेगळंच दिसते, ते दिसायलाच चांगले नाहीत. तुझ्या केसाला किती सुंदर वेणी वगैरे आहे, महादेवाचे केस बघितले तर घाबरून जाशील, म्हणजे नुसत्या जटा इकडं तिकडं पसरलेल्या. करू नको लग्न. मला सांग, चंदनाचा लेप एकीकडे आणि भस्म एकीकडे. चंदनाचा लेप सोडून कोणी भस्म लावेल का? तू चंदन आहेस, महादेव भस्म आहे. लग्न करू नको. तुला कळतं का? काय करावं ऐकायलाच तयार नाही. तुझ्याकडे एवढे भारी भारी वस्त्र, महादेवाकडे काहीच नाही. तुझ्याकडे एवढे अलंकार, महादेवाकडे काहीच नाही. विवाह कधी होतो? काहीतरी समान पाहिजे, म्हणजे त्यांच्याकडे काहीच नाही, तुझ्याकडे सगळंच आहे. तुम्ही एकमेकांपेक्षा फार विरुद्ध आहेत, लग्न करू नका. आता मात्र पार्वती माता चिडल्या. पार्वतीने आपल्या मैत्रिणीला सांगितलं, ह्यांना लवकर जायला सांग, नाहीतर माझ्याकडून आज ब्रह्महत्या होईल म्हणे. आता जे महादेवांनी सांगितलं ना, म्हणजे त्या ब्राह्मणाने वेश घेतलेल्या, ते सती आपलं पार्वती माता ते कसं खोटं आहे पुन्हा आता तेच त्यांना सांगतायत. तुम्ही काय काय म्हणालात, हे आशय आहेत ना, आता ऐका. शिवेती मंगलम नाम, थोडक्यामध्ये सांगू का? एका श्लोकात सांगायचं झालं तर, जे पुष्पदंताने महादेवाचं वर्णन केलंय ना, त्याच पद्धतीनं सती माता आपले पार्वती बोलले आहेत. महादेव कसे आहेत? श्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचराः चिताभस्मालेपस्रग पिनृकुरोटी परिकरः अमंगल्यम शीलं तव भवतु नामैवमखिलं तथापि स्मर्तॄणां वरद परमं मंगलमसि. तरी सुद्धा तुम्ही तुमच्या भक्ताला चांगलं करता, त्यांच्यासाठी चांगले आशीर्वाद देता. आणि जो कोणी महादेवाची निंदा करेल, शिवपुराणात श्लोक आहे बरं, महादेवाची निंदा करणाऱ्या व्यक्तीला फक्त बघितलं तर स्नान करायला सांगितले. ते पण स्नान असं तसं नाही. मग शिव विद्वेषिणम दृष्ट्वा सचैलम स्नानम आचरेत, त्याच कपड्यासहित तुम्ही नळाखाली बसा म्हणले. त्याचं तोंड सुद्धा बघू नये जो शंकरांचा द्वेष करतो. हे बघा, तुम्ही नाही ते फार बोललायत, तुम्ही पटकन निघून जा. तुम्ही पंडित दिसताय, विद्वान दिसताय, मी तुम्हाला काही करू शकत नाही. जाऊ दे ग. तिच्या मैत्रिणीला सांगितलं, हे तर काही जात नाहीत, आपणच निघून जाऊत. आणि निघून जाऊत म्हणून एक पाय उचलला. मग मात्र शंकरांनी ओळखलं, आता ह्याची परीक्षा घेण्यात काही अर्थ नाही. आणि मग साक्षात त्यांनी आपलं स्वतःचं स्वरूप तिला दाखवलं. तू जिच्यासाठी एवढं तप करतेस ना, तोच मी आहे. बर, देवा लग्न करणार? नक्की करणार. झालंय, प्रसन्न झाले आता तुझ्यावर मी. तुझे सगळे जे काही कर्म असतील ते संपलेत, बस आता तपाची गरज नाही. म्हणजे लग्न करणार? करणार. मग मी वडिलांना आता घरी जाऊन सांगू? जा. पार्वती घरी गेल्यानंतर आई वडिलांना एवढा आनंद झाला. बरं झालं म्हणले, मेन केला वाटलं, मला वाटलं जिवंत येतीच की नाही की, हे महादेव किती वेळ माळ धरून बसतील कोणाला माहित. बरं झालं, एकदाच झाले प्रसन्न. घरी आली. आल्यानंतर आई बाबांना सांगितलं, झाले म्हणे, सफल झाले. बर, मग आता एक काम करा, आता तुम्ही एकदा बोलून घ्या. वडिलांना सांगितलं. म्हणे मी बोलू?
आणि बोला. काय असतं, वर्णन असं आहे की न मागता काही गोष्टी देऊ नयेत आणि काही गोष्टी द्याव्यात. महादेव मला अजून म्हणालेत का मुलगी द्या, म्हणे नाही ना. वर्णन असं आहे, अयाचितानि देयानि सर्वद्रव्याणि भारत अन्नम विद्या तथा कन्या अनर्थिभ्यः न दीयते. न मागता तुम्ही काही द्या, पण 3 गोष्टी देऊ नका म्हणे. कुठल्या कुठल्या? पहिलं अन्न, न मागता देऊ नका. का बरं? ज्याला अन्नाची गरजच नाही त्याला जर आपण अन्न दिलं तर तो वाया घालणार. पोट भरलेल्या व्यक्तीसमोर जर तुम्ही गुलाबजामुनचं एक टोपलं ठेवलं, तो काय करेल? तो तुम्ही गेल्यानंतर मी खाईल म्हणेल, तुम्ही गेल्यानंतर टाकून देईल, तो मला नको म्हणेल. म्हणून ज्याला अन्नाची गरज आहे त्यालाच द्या, न मागता देऊ नका. बरं, अजून विद्या न मागता देऊ नका. हो, कुणालाही विद्या देऊ नये. त्याच्यानंतर 3रं सांगितले त्यांनी, कन्या अनर्थिभ्यः न दीयते. मग तुमचं म्हणणं काय? बघू महादेव आले तर बघू म्हणे, द्यायचा विचार करू. पार्वतीने पुन्हा डोक्याला हात लावला. इतकं तप केलं आणि पुन्हा वडील असं म्हणतायत. आता शंकरापर्यंत बातमी गेली. पर शंकर एवढे हुशार, नीट यावं की नाही म्हणे. ते नाचणारे असतात की नाही, वेगवेगळे नृत्य करतात बा, खेळ करतात, त्यांचं रूप घेऊन आले. तर सगळ्यांना एवढं नाचवलं वगैरे, चांगलं वाटलं. त्या हिमालयाने विचारलं काय बक्षीस पाहिजे. त्यांनी ओळखलंच नाही हे महादेव आहेत. काय बक्षीस पाहिजे? एक काम करा, तुमची मुलगी द्या. आता मला सांगा, समोर घरासमोर नृत्य करणारा माणूस उगा काही वाटलं 100-200 रुपये मागितलं, ठीक आहे, मुलगी द्या. राग आला तर सगळ्या सेवकांना बोलवलं, ह्याला धरून हाकलून द्या म्हणे गावाच्या बाहेर. तत्क्षणी महादेव गायब. पुन्हा देवांना टेन्शन, परत वर होतंय की नाही की लग्न. पुन्हा सप्तर्षी आले. सप्तर्षींनी सांगितलं, अहो महादेवाला द्या ना मुलगी तुमची. म्हणे देईल, पण एका अटीवर. म्हणे काय? माझे काही प्रश्न आहेत त्याचे उत्तर द्या, मग मी देतो. काय प्रश्न आहेत? मला एक सांगा, महादेवाचं गोत्र काय? किम गोत्रम. त्याच्यानंतर किमु जीवनम, जीवन म्हणजे व्यवसाय. महादेव इन्कम म्हणजे पैसा कसा कमवतात ते सांगा म्हणले. काय त्यांचं काही एखादं काही दुकान आहे का, कपड्याचं काही मॉल आहे का, आहे काय नेमकं महादेवाचं? गोत्र माहिती नाही, व्यवसाय माहिती नाही, धनम माहिती नाही, जन्मभूः कुठून जन्मले ते तरी माहिती आहे, आई वडिलांचा पत्ता नाही. किम वयाहा, त्यांचं वय किती आहे सप्तर्षींनी सांगितलं ते माहिती नाही बाबा. बर, किम चारित्र्यम, आचरण कसं आहे? एवढंच कशाला, के सहचराहा, त्यांचे मित्र तरी कसे आहेत सांगा बरं म्हणे. की वंशजा, कोणाच्या वंशात जन्माला आले ते सांगा. का माता, त्यांचे कोण आई आहे, जनकहा शिवस्य कहा, हे सगळं सांगा. असं सांगत असेल तर पोरगी देतो. सप्तर्षी गेले निघून. बघा म्हणले देव पुन्हा परेशान. बापरे, पुन्हा तिथंच आलो म्हणे फिरून फिरून. मग नारद इत्यादिकांनी दक्षाला ह्यांना हिमालयाला समजून सांगितलं. म्हणे तसं करू नका, मुलगी द्या. म्हणे बर देतो. आमंत्रण दिलं, महादेवांना प्रार्थना केली, आम्ही तुम्हाला आमची मुलगी देण्यासाठी तयार आहोत. शंकरांना बातमी पोहोचली. शंकर म्हणाले ठीक आहे, मला पण विवाह करण्याची इच्छा आहे, करूयात. व पत्रिका कशा छापल्या त्याचं वर्णन आहे. फार सुंदर पत्रिका छापल्या. इकडं तिकडं सगळ्यांना त्या पत्रिका वाटल्या
आणि पत्रिका वाटल्यानंतर सगळीकडे, आता मला सांगा त्यावेळेसचे लग्न काय असं एका दिवसात होतात होय? गर्गाचार्यांना बोलवलं, छान पत्रिका छापा म्हणे. सगळीकडे पत्रिका वाटल्या, महादेवांना दिल्या पत्रिका, आमंत्रण दिलं, या अमुक अमुक दिवशी बरोबर तुम्ही या. आता पत्रिका वाटल्यानंतर मग हळूहळू पाहुणे यायला सुरुवात झाली. पाहुणे, बऱ्याच जणांना पाहुणे आलेलं आवडत नाही. आलं की कधी जातात त्याची वाट बघतात. पण हिने सांगितलं, आपल्या मेनकेने सांगितलं, कोणी जायचं नाही कुठं, सगळ्यांची व्यवस्था मी करते म्हणे. प्रत्येकाला एक एक सेपरेट खोल्या दिल्या. विश्वकर्म्याला बोलवलं, एक दिव्य असं मंडप टाकलं. मंडप केवढा असेल? एवढा नाही, 10,000 योजन एवढा मंडप होता म्हणे. लग्नाला लोक किती येणार असतील? लोक येणार म्हणूनच मंडप टाकला असेल ना तेवढा. 10,000 योजन लांब मंडप. बस आता ते महादेवांनी बसता माहिती आहे का तुम्हाला? इकडे काय म्हणतात त्याला, ते सगळी खरेदी, हा बर, हा ते कपडे जे घेतात ना, सगळ्यात पहिले कपडे कुणाला घ्यावे? देवासाठी. नंतर आपले जे काही कुलगुरू असतील ना त्यांच्यासाठी घ्यावेत, मग जावयाला वगैरे घ्यावेत म्हणे. महादेवाने सांगितलं, चला कपडे खरेदी करायला. मी घालणार नाही, तुमच्यासाठी. मग किती पाहिजेत? महादेव काय, एक चेक, हा चेक सगळीकडे दाखवा, सगळीकडे चलेल. गेलो, सगळी तयारी, एवढ्या आनंदाने तयारी सुरू झाली. असं म्हणतात, महादेवांनी सांगितलंय, आद्यतः सप्तमे चान्नी तद भविष्यती नारद म्हणे. अजून लग्नासाठी जे पत्रिकेवर तारीख छापली ना, 7 दिवस बाकी आहेत. मग देवा तुमचं म्हणणं काय? म्हणे आता इथं थोडा विवाह उत्सव करा ना आधी. असं समजा, लग्नाच्या आदल्या दिवशीपर्यंत आपण एक काम करूत म्हणे, रात्री एक डान्स ठेवूत छानपैकी. आजच्या भाषेत वेगवेगळे कारण सुरू केले. सगळ्यांनी सांगितलं, देवा आता लग्न करायचंय. म्हणे हो. ते काही रुद्रगण आले म्हणे, देवा तुम्हाला माहिती आहे का? म्हणे काय? लग्न करायचंय, तुम्ही एवढ्या आरामात का बसलात? म्हणे काय करायचं, तुमचं म्हणणं काय? काय, लग्न जर करायचं असेल तर नुसतं लग्न ठरवून आरामाने बसता येत नाही म्हणे. मग तुम्ही एक काम करा, तुमच्या घरामध्ये फार असं काही सामान आहे का? तुम्हाला काहीच टेन्शन नाही. महादेवाने सांगितलं, तुम्हाला एक सांगू का? म्हणे काय? घरामध्ये काही नाही याची चिंता कोणाला? ज्याच्याकडे घर आहे त्याला. मला घरच नाही, घरात काही नाही, ह्याची चिंता मी कशाला करू? मला त्याचं टेन्शन नाही. काय करावं? महादेव आता तेव्हा तसं करू नका, बघा काहीतरी खूप वाटत तर एक काम करा, तुमचा विष्णू मित्र आहे ना, फार श्रीमंत आहे, मग कमीत कमी लग्नासाठी एक मुकुट तरी मागा विष्णूला. महादेव म्हणाले, मुकुट मागण्यासाठी विष्णूकडे जायची गरज आहे. कसा असतो मुकुट? असा उंच असतो म्हणे. उंच असतो, तुम्हाला माहिती आहे का? माझ्या जटा जर असं गोल 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 गुंडाळल्या ना, ते मुकुटच होतंय म्हणे. गणांनो ऐका, सोन्याचं मुकुट चांगलं नाही, ते आपल्याला अडकवेल, पुन्हा बंधनात टाकेल. आपल्या जटारूपी मुकुटच बरं आहे. ते मुकुट त्यांनी काही घेतलं नाही. म्हणे देवा ते चांगले दिसत नाहीत हो ते केस. मग थोडं त्याला छानपैकी तेल लावा. काही काही जणांचे केस असतात, किती तेल लावलं तर ते पुन्हा जशाच तसेच होतात, त्याचे भांगच पडत नाही. मग आता ते नवीन नवीन जेल निघालेत, ते जेल लावलं की जिकडं केस करतील तिकडं जातात. मग माहिती आहे का तुम्हाला? मग महादेव
महादेव म्हणाल तुमचं म्हणणं काय, जेल घ्या देवा. जाऊ दे रे, तसं काही नको. मग ते बांधा तरी नीट. बांधायचं कशाने म्हणे, काय बांधा होते त्यावेळेस, ते काही साहित्य काही नव्हतं. गळ्यातला साप काढला, ते त्यांचे बांधून टाकले. महादेवांनी ह्याच्यातून हे पण दाखवलं बघा बरं. माझ्या मस्तकावर साप आहे, बरोबर, तो बांधला ना साप. साप हे काळाचं प्रतीक आहे. त्यांनी काय सांग, ह्या चरित्रातून डोक्याच्या त्या जटेवर त्यांनी जो साप बांधला, त्याच्यातून त्यांनी काय दाखवलं की बाबा कालरूपी सर्प डोक्यावर आहे. तुम्ही आता संसार करायला चाललात तर थोडं सांभाळून करा. त्याच्या मागच्या भावना बघा. म्हणजे देवा पावडर, मेकअप करायला पाहिजे ना, लग्न आलं जवळ. पावडर म्हणलं की आणा म्हणलं चितेचं भस्म. बास, पांढरं शिपट तोंड करून टाकलं. पावडर किती लावावं काही काही जण अहो भीती वाटते हो त्यांच्याकडे बघितलं की. म्हणजे 2 दिवसात पावडरचा डब्बा रिकामा. म्हणे देवा एवढं भस्म लावतात. महादेवांना भस्म का आवडतं ह्याची कथा माहिती आहे का तुम्हाला? काय झालं म्हणे, एके दिवशी एक माणूस गेला. त्याला 4-5 लोक खांद्यावर घेऊन जाऊ लागले. आणि जाता जाता काय त्याला नेत नेत काय म्हणतात, हा तुम्हाला सगळं माहिती आहे बघा, सगळे उत्तर येतात. राम नाम सत्य आहे. हे महादेवांनी ऐकलं. महादेवांनी विचार केला, हे राम नाम सत्य आहे म्हणतात, हे तर आपल्या पार्टीचे लोक दिसत आहेत. कस काय? महादेव सुद्धा काय सांगतात नेहमी, महादेव आणि पार्वती संवाद आहे. उमा कहू मय अनुभव अपना, सत हरि भजन जगत सब सपना. सत हरि भजन म्हणजेच राम नाम. मग हे तर माझ्या ह्याच्यातले दिसत आहेत पार्टीतले. मग एक काम करू, हे जिकडे चाललेत ना आपण ह्यांच्यासोबत गुप्त रूपाने फिरवत. आता चला, अदृश्य रूपाने महादेव त्यांच्यासोबत निघाले. राम नाम सत्य आहे, राम नाम सत्य. महादेवांना आनंद झाला, वा काय हुशार लोक आहेत, खरंच यांना खरं माहिती आहे, राम नाम एक सत्य आहे. स्मशानात गेले, त्याला इकडे अग्नी दिला. अग्नी दिल्या दिल्या त्या माणसांमध्ये चर्चा सुरू झाली. एक म्हणाला, ह्याला आजच मरायचं होतं का? काय झालं, रविवारी तरी मरू नये का हा? आता ते नोकरी बुडाली माझी, म्हणजे आजची सुट्टी गेली माझी. आता ते पुन्हा मग सुट्ट्या कमी झाल्या माझ्या. आता 1 दिवस फिरणं राहिलं ह्याला जाळण्यासाठी. एक म्हणाला, आज मी माझं दुकान बंद करून आलो, ह्याला नंतर कळू नये का मरायचं ते? महादेव विचार करू लागले, इतका वेळ तर ह्यांचं रामनाम सत्य हे चालू होतं आणि आता लगेच दुकान दुकान करतायत म्हणले. दुकान मकान सत्य आहे हो की नाही? आधी म्हणतात रामनाम सत्य आहे, आता म्हणतात दुकान मकान सत्य आहे. महादेव म्हणले, हे काही लोक चांगले नाहीत. मग ह्यांच्यापेक्षा तर प्रेत चांगलं का? ह्या प्रेतामुळं रामनाम सत्य ह्याची प्रसिद्धी झाली. मग मी आता ह्याच्यासोबतच राहणार. तिकडं बघितलं तर अग्नी दिलेला होता, त्याचं भस्म झालेलं होतं. म्हणले जाऊ द्या, भस्म जरी झालेलं असेल पण तुझ्यामुळं जर रामनामाचा प्रचार झाला असेल तर मी तुला कायम धारण करेल. म्हणून भगवान शिवशंकर भस्म लावतात, अशी एक कथा सांगितली जाते. ही कथा शिवपुराणात नाहीये. त्याच्यानंतर मग व्याघ्रांबर, कपडे नेसा म्हणले तर व्याघ्रांबर. गळू नये म्हणून त्याला साप बांधला. बघा, याच्यातून महादेवाने अजून एक आपल्याला दाखवून दिलं. व्याघ्रांबर, व्याघ्र, त्याला सुद्धा सापाने बांधलं. म्हणजे साप म्हणजे काळ,
म्हणजे तुम्ही कितीही वाघ असाल, काळ बरोबर त्या त्या ह्याच्यात तुम्हाला बांधतो. मग अमुक अमुक ह्याचा गर्व करू नये हे ह्याच्यातून दाखवलं. बरं, निघायचं आता म्हणे देवा निघूयात. लग्नाला निघायचं म्हणे हो, पण एक काम करा ना. मी काय असं जायचं असते? मग बैलावर जायचं असते लग्नाला? अहो, ज्याच्याकडे वाहन नाही तो सुद्धा 2 दिवसासाठी कार किरायाने घेतो म्हणे. तुम्हाला काय कमी आहे हो, चांगली गाडी घ्या म्हणे. महादेवाने सांगितलं नाही, बैलावरच जायचं. नाही का बरं? ह्याचा तुम्हाला एक आध्यात्मिक अर्थ सांगतो. महादेव लग्नाला जाताना बैलावरच बसून का गेले? त्यांना काही विष्णूचं गरुड वाहन घेणं अवघड नव्हतं, एखादा रथ तयार करणं अवघड नव्हतं. मग त्यांनी बैलाचीच का निवड केली? याचं कारण असं आहे, बैल हे धर्माचं प्रतीक आहे. भागवतामध्ये कथा आहे ना, गाय पृथ्वी संवाद, त्या गायीचा आणि बैलाचा संवाद आहे, पृथ्वी धर्म संवाद. बैल हे धर्माचं प्रतीक आहे. महादेवाने ह्याच्यातून हे पण दाखवलं की तुम्ही आता संसार करायला जाताय ना, तर संसार करताना धर्मावर आरूढ होऊन संसार करा. थोडक्यामध्ये धर्माला न सोडता संसार करू नका. एवढ्या साध्याशा कथेतून किती मोठं तत्वज्ञान दिलं आपल्याला. व्यवहारात वागावं कसं, संसार करावा कसा. म्हणून मी वारंवार जे म्हणतो की पुराण हे कथा रूपाने ते बैलावर बसून निघाले लग्नासाठी, पण त्याच्या मागचा भाव हा आहे. सगळ्या जगताला त्यांना दाखवून द्यायचंय की लग्न करताय ना, धर्मावर आरूढ होऊन करा. बर, अजून एक मजा झाली. निघताना बैलाचं तोंड इकडं, महादेव इकडं तोंड करून बसले म्हणे उलट. गड म्हणाले काय देव आहेत बाबा, सारखं काही ना काही विचित्रच करत राहतात. फार प्रयत्न केला आम्ही चांगलं करण्याचा, ह्यांना सुधारण्याचा, सुधरतच नाहीत. तर गणांनी विचारलं उलट का बसलात? त्या भगवान शिवशंकरांनी सांगितलं काय म्हणे, मान्य मी संसार करायला चाललोय, पण माझ्या त्या ते जे काही वरात आहे, इकडं काय म्हणतात त्याला, वरात म्हणतात ना, तर त्याच्यामध्ये ना ह्या बैलाच्या मागे म्हणजे माझ्या मागे काही देवता आहेत, विष्णू इत्यादी आहेत. जरी मी संसार करायला जात असेल तरी सुद्धा आपलं तोंड मात्र देवाकडे पाहिजे म्हणे. म्हणून मी इकडं तोंड करून बसलोय. शेवटी त्या शंकरांच्या गणांनी सांगितलं तुमचं तत्वज्ञान आम्हाला काही कळत नाही म्हणे, चला आता. भरते वरात एवढी भारी, माणसं नटलेले थटलेले म्हणजे कसे, शंकरांचे काही काही जणांना 4-4 पाय, काही काही जणांना पायच नाहीत, काही काही जणांना 4-4 डोळे, काही जणांना 2च डोळे पण गालावर डोळे, किती मस्त दिसत असतील. काही काही जणांचे असे उलटे पाय. इतकी भयानक त्यांचे ते वरात निघाल्याचं वर्णन आहे. सगळ्यात पुढे देवता वेगवेगळ्या, त्याच्या मागे हे सगळे गण, त्यांच्या मागे शंकर, त्यांच्या मागे अजून देवता, अजून गण. असं वर्णन आहे की जेव्हा ते गावामध्ये पोहोचले ना सगळेजण, म्हणजे जिकडे लग्न करायचं हिमालयाच्या घरी, त्या गावामध्ये आले. आल्या आल्या त्यांनी त्या गावामध्ये काही छोटे छोटे पोरं होते, त्या पोरांनी ते वराड बघितलं. वराड बघितल्या काय वर्णन केलं याच्यातलं, इतके घाबरले आणि घाबरून पळत आईकडे गेले. आई म्हणे काय, गावामध्ये विचित्रच माणसं आलेत म्हणे. काय झालं, काय सांगावं तुला, फार भयानक दिसतायत. आणि तुला सांगू का, खरं सांगतो आई, ज्याचं पुण्य असेल
तोच व्यक्ती ह्यांच्याकडे बघून जिवंत राहू शकतो. एवढे भयानक आहेत. असं वर्णन आहे. अजून मेनकेने शंकरांना बघितलेलं नाहीये जावयाला. जावाई कसा दिसतो म्हणे. आता आलेत ना गावामध्ये, एक काम करूत, आपलं घर उंच आहे छानपैकी, गच्चीवर जाऊन जावयाला बघूत. इथं तर फार मोठी एक मजा झालेली आहे बरं. गच्चीवर गेल्या, सगळ्यात पहिल्यांदा समोर सूर्य आले म्हणे. सूर्याला बघितल्या बघितल्या त्या मेनकेला एवढा आनंद झाला, काय माझा नवरा हुशार आहे म्हणे, जावई हुडकण्यात एक नंबर आहे. वा 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 वा, आनंद झाला. तेवढ्यात नारद आले. ह्यांचं थोडं गैरसमज होतोय म्हणे. नारदांनी सांगितलं, मेनका जास्त खुश होऊ नका, थांबा, हा तुमचा जावाई नाही. नाही बर. मग थोड्या वेळानं चंद्र आले. वा वा वा, अरे हा तर सूर्यापेक्षा चांगला. नारदांनी सांगितलं, थांबा, हा सुद्धा तुमचा जावई नाही. त्याच्यानंतर कुबेर आले. हा सुद्धा तुमचा जावई. त्याच्यानंतर मित्रावरून आले. वारे हे तर त्याच्यापेक्षा सुंदर. नारदांनी सांगितलं, हे पण नाहीत. मग सगळे झाल्यानंतर हळूच महादेव आले. जाऊ दे, हा हे पण नसेलच म्हणे आपला आधीसारखा, हे पण नाही. नारद म्हणाले, थांबा, हे पण नाही, हेच आहेत म्हणले. हेच आहेत म्हणल्यावर शिवपुराणात लिहिलेलं आहे, मेनका बेशुद्धच पडली. आणि जेव्हा तिला जाग आली, उठल्या उठल्या पहिले तिचे शब्द, लग्न मोडलं, लग्न कॅन्सल. सगळे देवता म्हणाले 7ला 5 कमी आहेत, मंगलाष्टका म्हणायच्या आहेत आणि लग्न कॅन्सल. असं कसं कॅन्सल? मेनकेने सांगितलं, लग्न होऊ देणार नाही मी. एवढी चिडली, एवढी चिडली. सगळ्यात पहिल्यांदा त्या नारदाला समोर घ्या म्हणे. का बरं? हा नारद सारखं सारखं येऊन सांगायचं, माझ्या पोरीला, माझ्या नवऱ्याला ह्या महादेवासोबत लावून द्या लग्न, महादेवासोबत लावून द्या. ह्यांचंच बघते आता. शिवपुराणातले शब्द आहेत, ती एवढी चिडती. ते जे सप्तर्षी आले होते ना महादेवासोबत लग्न करा म्हणून सांगायला, ती काय म्हणते बघा, क्व गता ऋषयो दिव्या श्मश्रूणि त्रोटयाम्यहम. त्या ऋषींना बोलवा म्हणे माझ्या समोर, त्यांच्या नाही दाढ्या मेशा उपटून टाकल्या तर बघा. श्मश्रूणि तोटयामी, दाढ्या मेशाच उपटून टाकते. चिडली, फार चिडली. दिसल त्याला सांगू लागली, काय करताय? म्हणजे लग्नाची तयारी. मोडलं लग्न. सगळ्यांना टेन्शन. बरं, आता प्रत्येकाला वेगवेगळं टेन्शन. देव म्हणाले लग्न झालं नाही तर तारकासूर मरणार नाही. लग्नामध्ये बरेच लोक असे आलेले होते, एवढे भारी पदार्थ केले होते. ते म्हणले आता लग्न झालं नाही तर जेवण्यात तर काय मजा, जेवू द्यायची नाहीत म्हणले. वेगवेगळं प्रत्येकाला टेन्शन. काय करावं, काय करावं. पार्वतीकडे, इकडे तुला कळतं का, कोणा ह्याच्यासाठी तू तप केलं, तुला कळतं का काही? पार्वतीला शिव्या दिलेल्या आहेत. किंग कृतंते सुते, दुष्टे, दुष्टच म्हणले तू एक नंबरची. दपकत दपकत. आता मेनकेचा आवाज चिडला. आता एकतर ती स्त्री, त्यातल्या त्यात असं म्हणतात स्त्रीचा आवाज उंच असतो, त्याच्यात चिडलेली. त्या रागामध्ये तिचा आवाज कुठल्या स्वरात असेल? हिमालय दचकला अचानक. दपकत दपकत हळू 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 आला. काय झालं? काय झालं? तुम्हीच यायचे बाकी राहिला होतात. आता कळतं तुम्हाला? तुम्हाला खोटं वाटेल. मेनकेने सांगितलं पार्वतीला फाशी द्या पण लग्न लावू नका. शिवपुराणातले श्लोक आहेत. श्लोक क्रमांक 48, अध्याय क्रमांक 44, पार्वती खंड. ती काय म्हणते?
मदवच श्रूयतान्नाथ तथा कर्तुं त्वमर्हसि गृहीत्वा तनुजां चैनां बध्वा कंठे पार्वतीम. गळामध्ये दोरी बांधा आणि हिला फाशी द्या म्हणे, पण महादेवासोबत लग्न लावायचं एवढ्या टोकापर्यंत पोहोचली, ऐकायलाच तयार नाही. मग शेवटी महादेव आले, आपले हे आले, नारद आले. नारदांनी महादेवाला सांगितलं, अहो चांगलं रूप धरा हो आता तरी, आता एवढं मोडेपर्यंत तरी तसं वागू नका, उगा आजच्या दिवस तरी चांगलं रूप घ्या. मग महादेवांनी परिस्थिती बघितली, आता खूप अवघड चालली म्हणले परिस्थिती. मग कर्पूर गौरम करुणावतारम तसं रूप त्यांनी घेतलं. नारदांनी मेनकेला समजून सांगितलं, तू जसं समजतेस तसं नाहीये म्हणे. समजून सांगितलं. खूप वेळाने मग तिला थोडं पटलं. ठीक आहे म्हणे, मग असं रूप आधीच घेता येऊ नये का यांना, ती तर लीला आहे त्यांची म्हणे. बरं झालं. आल्यानंतर आता ठरलं सगळं, लग्न वगैरे सगळं सुरू केलं. काय आहे त्याच्यामध्ये कन्यादान वगैरे करावं लागतं. कन्यादान करत असताना त्याचा काही विधी आहे. आता काही विधी राहिलेलेच नाहीयेत. कन्यादानामध्ये काय असतं, त्याचे काही मंत्र आहेत. तो ते कन्यादान करत असताना त्याचे काही उच्चार करायचे सांगितलेले आहेत. आपले तो वराचे वडील कोण, त्याचे आजोबा कोण, त्याचे पंजोबा कोण, हे सगळं सांगायला पाहिजे. त्याचा संकल्पच कसा आहे, मी मुद्दाम तो संकल्प आणलाय. मला काही तो पाठ नव्हता, तुम्हाला पाठ आहे. कन्यादान फार महत्वाचा विधी आहे. ब्रह्मकर्मात तर फार मोठा विधी दिलाय. त्यावेळेस काय असतं, संकल्प सोडायचा असतो. अमुक गोत्रोत्पन्न अमुक वर्मा अहम मम समस्त पितॄणाम निरतिशय सानंदोत्तम लोकावाप्त्यादि कन्यादानादि कल्पोक्त फलावाप्तये अनेन वरेणास्याम कन्यायाम उत्पादयिष्यमाण संतत्या द्वादशावरान द्वादशापरान पुरुषांश्च पवित्रीकर्तुम आत्मनस्य श्री लक्ष्मीनारायण प्रीतये अमुक गोत्रोत्पन्नः अमुक वर्मणः प्रपौत्राय अमुक वर्मणः पौत्राय अमुक वर्मणः पुत्राय अमुक वर्मणे श्रीधर रूपिणे कन्यार्थिने वराय अमुक गोत्रोत्पन्नाम अमुक वर्मणः प्रपौत्रीम अमुक वर्मणः पौत्रीम अमुक वर्मणः पुत्रीम अमुक नाम्नी कन्यां प्रजापति दैवत्यां प्रजोत्पादनार्थम सहधर्माचरणार्थम भार्यात्वेन तुभ्यमहम संप्रददे. काय मोठा संकल्प आहे हा. संकल्प म्हणायचा आहे. मग त्याच्यामध्ये काय काय येतं, वराचे वडील कोण, वराचे आजोबा कोण, वराचे पंजोबा कोण सांगा. दक्षाने त्या हिमालयाने विचारलं, कन्यादान करायचे, महादेवांना विचारलं, काय हो तुमच्या वडिलांचं नाव सांगा, काय उच्चार करू. गोत्र एक काम करा, पहिल्यांदा वडिलांचं नाव सांगू का, एक काम करा, माझ्या वडिलांचं नाव ब्रह्मदेव लिहून टाका. का बरं, रुद्राची उत्पत्ती कुठून आहे, ब्रह्मदेवापासून. चला लिहून टाका म्हणे ब्रह्मदेव. बर. तुमचे आजोबा, एक काम करा, ब्रह्मदेवाचे वडील विष्णू लिहून टाका म्हणे. बर. पणजोबा, महादेवान डोक्याला हात लावला, तर पणजोबाचं काय नाव सांगावं. एक काम करा, पणजोबाच्या जागी माझं नाव घेऊन टाका म्हणले. अरे सगळ्यांचा आद्य करता मी आहे, तुम्ही मला आजोबा पणजोबा विचारता होय. नारदांनी सांगितलं हे प्रकरण वेगळं आहे, विधी थोडा पुढे सरकवा म्हणे. आता ह्या गोत्रामध्ये पडू नका तुम्ही. झालं सगळे अमुक अमुक क्रिया, गोत्रोच्चार वगैरे झाला. काय तिथे लाजा होम वगैरे सगळे होम वगैरे संपूर्ण झाले. हे होमाला फार महत्व, विधीच करत नाहीत. काय विधी जर, मग हे आपल्याला दिसतं हे कशामुळं, मग हे लगेच बातमी, लग्न मोडलं का, विधीच केला नाही. आचार्यांनी सांगितलंय जगामध्ये 3 गोष्टी दुर्लभ, मनुष्यत्व, मुमुक्षत्व, महापुरुष संश्रय. मी आता दुसरं सांगतो.
जगामध्ये 3 गोष्टी दुर्लभ, हे तुम्हाला कुठल्याच पुराणात आणि शास्त्रात सापडणार नाहीत. कुठल्या 3 गोष्टी दुर्लभ? लग्न जमणं, लग्न होणं आणि लग्न टिकणं. ह्या 3 गोष्टी सध्या दुर्लभ आहेत. असं आहे बघा, ह्यांचं ते जमण्यामध्ये येऊन येतं. ह्या 3 गोष्टी सध्या दुर्लभ झाल्या. हे का झालंय? म्हणजे आम्हाला विधी कुठला करायचा नाही. मग लग्नामध्ये विधी सांगणारे पाहिजेत ना. कशासाठी? फोटोमध्ये दिसावं एवढंच. लोक पुढे जाऊन म्हणू नये लग्न विधियुक्त केलं नाही, एवढ्यासाठी आम्हाला पाहिजे. आणि मग म्हणतात सगळा यथायोग्य काळ आल्यानंतर मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी साक्षात भगवान शिवशंकर आणि पार्वती माता यांचा खूप मोठ्या ह्याच्यामध्ये उत्साहामध्ये विवाह पार पडतो. आपल्याला सुद्धा तो विवाह या ठिकाणी पार पाडायचा आहे. त्यामध्ये उद्या आपल्याला, आता कसं आहे, आज लग्न झालं पण उद्या कथेच्या सुरुवातीला एक महत्वाचा कार्यक्रम आहे. माहिती आहे का काय आहे ते? नाही? आता जाताना रडावं लागतंय ना पोरीनं. मग उद्या ना पार्वती रडणार आहे घरी जाताना. मग ते जाताना पतिव्रता स्त्रियांनी कसं वागावं ह्याचे काही नियम तिला सांगितलेत मेनकेच्या मैत्रिणीने. तिकडे गेल्यानंतर कसं राहा, कसा संसार कर, हे सगळे नियम. मग शौनकांनी विचारलं, महादेवाचं लग्न सांगितलं तुम्ही, महादेवाला पोरं झाले का काही? म्हणे हो. किती मुलं आहेत? म्हणे कार्तिकेय आहे, गणपती आहे. मग त्यांच्या जन्माची कथा? मग दोघांनी लग्न केले का? म्हणे नाही, कार्तिकेयाने लग्नच केलं नाही, गणपतीने मात्र केलं. म्हणे कार्तिकेयाला असं काय झालं होतं की कार्तिकेयाने लग्न केलं नाही, गणपतीने मात्र केलं? उद्या आपल्याला कार्तिकीचं चरित्र, गणपतीचं चरित्र आणि त्याच्यानंतर भगवान शिवशंकरांनी ज्या काही असुरांचा वध केलाय, थोडक्यामध्ये युद्धखंड आपल्याला उद्या बघायचा आहे. आत्ता मात्र आपण आज या ठिकाणी कथा थांबवूयात. विवाह वगैरे साजरा होईल आणि पुढच्या सगळ्या सूचना आपल्याला संदीप गुरुजी देतील. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पवन सुत हनुमान की जय. सब संतन की जय. गो माता की, भारत माता की जय.